रंगुनी रानात साऱ्या. कुठलाही गाजावाजा न करता चाळीसगाव परिसरात सुरुवात करून भारतभर निसर्गप्रेमींची विविधांगी संघटना उभी करणाऱ्या चाळीसगावच्या राजाभाऊ ठोंबरे यांची जीवनकथा आज तुमच्या पुढे मांडत आहोत. काय असं त्यांच्या आयुष्यात एखाद्या माणसानं एखाद्या विषयाला समर्पित भावनेनं वाहून घेतलं, त्या विषयाचा सखोल अभ्यास केला, समोर असलेल्या अडचणींचा बाऊ न करता त्यांना साहसानं तोंड देत कामात सातत्य ठेवलं, तर अनेक प्राणीमात्रांचं निसर्गाचं जगणं आनंददायी, समाधानी आणि सुरक्षित होऊ शकतं. पुण्यातल्या मृणालिनी चितळे या गुणग्राहक लेखिकेला त्यांच्या या वेगळ्या वाटेवरच्या चित्तथरारक जगण्याची उत्सुकता निर्माण झाली. त्यांनी सलग 2 ते 3 वर्ष चाळीसगाव मध्ये आधीमध्ये येऊन त्यांचं जगणं जवळून अनुभवलं. आणि इतकंच नाही, त्यांनी त्यांच्या या कामावर रंगुनी रानात साऱ्या या नावाचे पुस्तक लिहिलं. इतकंच नाही तर राजहंस प्रकाशन या उत्तम पुस्तकं देणाऱ्या चोखंदळ प्रकाशनानं ते प्रकाशितही केलं. आम्ही या पुस्तकाचा काही भाग आपल्या पुढे अभिवाचनातून उलगडणार आहोत. हे रंगगंध कलासक्त न्यासच्या माध्यमातून करताना उद्देश आहे आपल्याला हे पुस्तक मुळातून वाचण्याची प्रेरणा मिळावी आणि आपापल्या क्षेत्रात असं काहीतरी मोठं काम उभं करण्याची इच्छा व्हावी. तर जरूर कान देऊन ऐका राजाभाऊ ठोंबरे यांच्या जीवनाची चित्तथरारक कहाणी रंगुनी रानात साऱ्या. लेखिका मृणालिनी चितळे, अभिवाचन संहिता लेखन अशोक अडावतकर, दिग्दर्शक डॉक्टर मुकुंद करंबेळकर, अभिवाचक डॉक्टर समिता घाटे, अनंत सातपुते सर, डॉक्टर मुकुंद करंबेळकर आणि मी डॉक्टर शुभांगी पूर्णपात्रे. एक दिवस डेअरीतलं रात्रीचं काम आटोपून राजू घरी निघाला होता. 1-1.5चा सुमार होता. पोलीस स्टेशन जवळ उभं राहून एक व्यक्ती येणाऱ्या जाणाऱ्याला थांबून विनवत होती, माझ्या नातवाला वाचवा हो, अहो माझ्या घरात साप शिरलाय. सापाचं नाव ऐकल्यावर कुणी त्याच्याबरोबर जायला तयार होत नव्हतं. त्यानं राजूला थांबवलं. तो लगेच त्याच्याबरोबर जायला निघाला, तर एका पोलिसानं त्याला मागे खेचलं. आम्ही उभे आहोत, तुला दिसत नाही का? गर्दीत घुसून कुठं चालला तो? मला साप पकडता येतात. राजूला ओळखणार कुणीतरी गर्दीतून पुढे आलं. पोलीस मात्र म्हणाला, आलाय साप पकडणारा, हो बाजूला, असं म्हणत त्यांनी दांडुका उगारला. पण त्या दुसऱ्या माणसानं सांगितलं, अहो साहेब, त्याला खरंच साप पकडता येतात, त्याला जाऊ दे घरात. पोलिसानं मेहरबानी केल्याचा आव आणून त्याला आत जाऊ दिलं. राजूनं आत जाऊन पाहिलं तर एका 4-5 महिन्याच्या मुलाच्या पायाला डुरक्या घोणस जातीच्या बिनविषारी सापानं विळखा घातला होता. त्या सापाच्या तोंडात एक उंदीर होता. राजूला माहित होतं की हे साप नेहमी शिकार करताना भक्ष्याला विळखा घालून ठार करतात आणि मग खातात. अशाच प्रयत्नात भिंतीपाशी जमिनीवर झोपलेल्या त्या मुलाच्या पायाला उंदराबरोबर विळखा पडला होता. त्या झटापटीत मूल रडायला लागल्यानं आईला जाग आली. बाळाच्या पायाला सापानं विळखा घातल्याचं पाहून ती मोठमोठ्यांदा रडायला लागली. माणसं काठ्या घेऊन आली, पण सापाला काठीनं मारायचं ठरवलं असतं तर बाळाला इजा झाली असती. एका क्षणात या सगळ्या गोष्टी राजूच्या लक्षात आल्या. दबक्या पावलानं तो पुढे झाला. हळुवार हातानं त्यानं सापाचा विळखा सोडवला आणि साप पिशवीत बंद केला. त्याबरोबर आईनं पुढे होऊन झटकन बाळाला उचलून छातीशी धरलं. ज्या पोलिसानं राजूला मागे खेचलं होतं त्यानंच राजूच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. तो साप बिनविषारी असल्यामुळे बाळाला त्याच्यापासून काहीच धोका नव्हता, पण लोकांनी तर त्याला ठेचूनच काढलं असतं ना. बाळामुळे सापाचा जीव वाचला याचा राजूला आनंद होतो.
चाळीसगाव मधल्या अनिल साबळे यांचं रुग्णालय. नेहमी ती संध्याकाळ. साबळे यांचा फोन वाजला. डॉक्टर, मी राजेश बोलतोय. नागद गावातली एक केस आहे. नाव ताराबाई. तिच्या नवऱ्याच्या सांगण्यावरून असं वाटतंय की बाईला बहुधा नाग चावला असावा. मी त्यांना तडक तुमच्या हॉस्पिटलमध्ये पोचायला सांगितलंय. मी येतोच पाठोपाठ. डॉक्टर साबळे यांनी फोन ठेवला आणि पाठोपाठ ताराबाई तिथे पोहोचली. तिच्या डाव्या हाताच्या मनगटावर बऱ्यापैकी सूज आली होती. उलट्या सुरू झाल्या होत्या. जिथे दंशाच्या खुणा होत्या त्या भागाच्या 2-3 इंच खाली आणि 2-3 इंच वरती रिबीन बांधली होती. तशीच रिबीन दंडालाही बांधली होती. डॉक्टरांनी उपचार सुरू केले. काही वेळाने ताराबाई बोलण्याच्या अवस्थेत आल्यावर त्यांनी विचारलं, ताराबाई, काय झालं? तुम्हाला आठवतंय? पान लागलाय. हाताला कसा काय चावला? मी वावरात गवत कापत होते. गवतात साप होता. माझं ध्यान नव्हतं. गवताबरोबर साप हातात आला. माझ्या हातातल्या विळ्यानं मी त्याला गवतासोबत कापला. त्याचे पाय 2 तुकडे झाले. पण त्याआधी तो मला डसला ना. अरे वा ताराबाई, तुम्ही तर भलत्याच शूर आहात की. बरं, पण या पट्ट्या कुणी बांधल्या तुम्हाला? पट्ट्या सोडत सोडत डॉक्टरांनी विचारलं. माझ्या संगीताने बांधल्या. डॉक्टरांनी संगीताला बोलावून घेतलं. त्यांना वाटलं होतं की संगीता म्हणजे 18-20 वर्षाची मुलगी असेल, पण समोर आली ती 10-12 वर्षाची चिमुरडी. 2 वेण्या, शाळेचा गणवेश, चेहऱ्यावर भीतीचं सावट. तिच्या आईला काही होणार नाही असं सांगितल्यावर तिने डॉक्टरांना सगळी हकीकत सांगितली. आईला साप चावल्याचं लक्षात येताच काही महिन्यांपूर्वी तिच्या शाळेत येऊन गेलेले राजू दादा तिला आठवले. तिने पटकन डोक्याची रिबीन सोडली. समोरच्या विळ्याने त्याचे 3 तुकडे केले आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे बांधून टाकले. मग तिच्या वडिलांना हाका मारल्या. त्यांनी बैलगाडी झुंपली. तिच्या आईला त्यात ठेवून रस्त्यावर आणलं आणि मग आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने टेम्पोत घातलं आणि राजू दादांना फोन केला. डॉक्टर साबळे यांना त्या मुलीच्या प्रसंगावधानाचं कौतुक वाटलं. ही सर्व हकीकत त्यांनी तिच्या राजू दादाच्या कानावर घातली. एक दिवस तिने या गावाहून राजूला घ्यायला माणसं आली. ती सांगायला लागली की विहिरीत साप आहे आणि खूप मोठा आहे. आमच्या गावातले साप पकडणारे त्याला पकडायला तयार नाही. राजूने त्यांना सांगितलं की साप कितीही मोठा असला तरी मी जरूर पकडेन. त्याने स्वतःसोबत त्याचा मित्र अनिलला घेतलं. तिन्ही गाव डोंगराच्या पायथ्याशी असल्यामुळे विहिरीला भरपूर पाणी होतं. विहिरी खूप मोठी होती. अनिलला आणि राजूला पोहता येत नसलं तरी दोऱ्याच्या सहाय्याने उतरणं आणि वर चढून येणं याची त्यांना सवय होती. पण विहिरीचा आकार पाहून 1 खाट आणि 4 चांगले नवे दोर त्यांनी आणायला सांगितले. खाटेला 4ही बाजूंनी दोर बांधून वर उभ्या असलेल्या लोकांनी ते धरून ठेवले. त्यामुळे हवी तिथे खाट हलवणं आता शक्य होणार होतं. खाटेवर बसून अनिल आणि राजू हळूहळू खाली उतरले. ज्या कपारीत साप आहे असं त्यांना सांगितलं होतं तिच्यापाशी ते गेले. बारकाईने बघितल्यावर आत बसलेला साप त्यांना दिसला. तो नाग असल्याचं राजूच्या लक्षात आलं. अनिल त्यांच्या मागे उभाच होता. आधारासाठी त्याने राजूची कंबर पकडली होती. राजूने एका काडीने नागाला धक्का दिला. तशी मोठ्याने फुटकार टाकत तो अंगावर धावून आला आणि खाटेच्या कोपऱ्यावर फणा काढून उभाच राहिला. साधारण 9 ते 10 फूट लांबीचा तो अजस्र नाग 3.5 ते 4 फूट उंच उभा होता. कोणत्याही क्षणी हल्ला करण्याच्या पवित्र्यात तो होता. राजू बरोबर साप पकडायला आणि बऱ्याच वेळा यायचा. त्यामुळे तोही नागाला किंवा सापाला घाबरायचा नाही. पण त्यालाही कापड भरलं. त्याने राजूला धरलं असल्यामुळे राजूचीही कंबर हलू लागली. त्याच्याकडे न बघतच राजू ओरडला, अरे अरे अरे, मला असं गदागदा हलवू नकोस. ते पाहून नाग माझ्यावर हल्ला करेल ना. यावर अनिल म्हणाला, मी 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 मुद्दाम नाही हलवत रे. माझं शरीर आपोआप थरथरतंय. त्यांचं बोलणं चालू असताना नागाने फुटकार टाकत पुढे झेप घेतली. त्याबरोबर राजू मागे झाला. हे सगळं दृश्य वर उभं राहून पाहणाऱ्या माणसांच्या तोंडून अरे बापरे असे उद्गार निघाले आणि त्यांच्यातल्या एकाच्या
खाटातून दोर सुटला. तशी खाट तिरकी झाली आणि अनिल पाण्यात पडला. त्याच्या अंगावर राजूच्या डोक्यावर खाटेवरचा नाग. त्याही परिस्थितीत अनिलने राजूला आणि राजूने खाटेला घट्ट धरून ठेवलं. वरून बघणारी माणसं खाटवर खेचत नव्हती, कारण अनिल आणि राजूच्या आधी नागच वर आला असता. राजूने प्रसंगावधान राखून नागाच्या शेपटीला हात लावला. तसा तोही फिरला आणि परत कपारीत जाऊन बसला. लगोलग वरच्या माणसांनी खाट वर खेचली. अनिल आणि राजू वर येतात सगळ्यांनी जल्लोष केला. राजू आणि अनिल नको नको म्हणत असताना त्यांना चांगले 1000 रुपयाचे बक्षीस दिले. राजूला मात्र मनापासून वाईट वाटत होतं, कारण इतक्या मोठ्या नागाच्या जवळ जाऊन सुद्धा त्याला पकडण्याची त्याची आणि हाताळण्याची त्याची संधी मात्र हुकली होती. रात्री 10-10:30ची वेळ. राजाभाऊंच्या घराचं दार वाजलं. दारात एक बैलगाडी उभी होती. गाडीत ऊसतोड कामगारांपैकी एक महिला होती. अक्षरशः हवा भरल्यासारखी ती सुजली होती. जखम बघताच तिला घोणस जातीचा साप चावला असल्याचं राजाभाऊंच्या लक्षात आलं. जखमेतून प्रचंड रक्तस्राव होत होता. त्यांनी तिला ताबडतोब साबळे डॉक्टरांच्या रुग्णालयात भरती केलं. तिथं येताना त्यांच्या मनात काहीही किंतु नसायचा, कारण केस पेपर केला का, डिपॉझिट भरलं की नाही, रुग्णाकडे पैसे आहेत ना, असे कोणतेही प्रश्न न विचारता रुग्णावर उपचार सुरू व्हायचे. रातोरात डॉक्टर आले. त्या बाईला सुमारे 40 ASVची इंजेक्शन द्यावी लागली. तिच्या जीवाला असलेला धोका टळला तेव्हाच डॉक्टर बाहेर पडले. राजाभाऊ सुद्धा रात्रभर त्यांना मदत करत होते. सकाळी 7:30 वाजता राजाभाऊ घरी जाण्यासाठी निघाले. त्यांना पाहून रुग्णालयाच्या दारात बसलेला एक जण पुढे आला. अर्धधोतर, अंगात काही नाही, जुनेल्या फडक्यात त्यानं काहीतरी गुंडाळलं होतं. कशी आहे बाई माझी, त्यानं विचारलं. एकदम छान, दुपारपर्यंत तुम्ही तिला घरी घेऊन जाऊ शकाल. हे ऐकताच त्याचे डोळे डबडबले. माझा हा मुलगा 4 दिवसांचा आहे, फडकं बाजूला करत तो म्हणाला. लग्नानंतर 12 वर्षांनी झालाय. माझी घरवाली जगली नसती तर याला कुठून दूध आणणार होतो मी. तिच्या बरोबर आम्ही दोघंही मरून गेलो असतो. तुमच्यामुळं आज आम्ही 3 जिवंत आहोत. असं म्हणत त्याने कन्वर्टीचा रुपया काढला आणि रुपयाने बाळाला राजाभाऊंच्या पायावर ठेवलं. अरे अरे काहीतरीच काय, असं म्हणत राजाभाऊ मागे सरकले. पण राजाभाऊंना आनंद एका गोष्टीचा झाला की साप चावला की उपचार करायचे असतात आणि दवाखान्यात आणलं की माणूस मरत नाही, हा विश्वास त्याच्या मनात निर्माण झाला होता. तो संदेश आता 10 जणांपर्यंत तरी पोहोचण्याची शक्यता होती आणि ही शक्यता त्यांच्या दृष्टीने लाख मोलाची होती. मित्रांनो, हा साप पकडणारा राजू, सर्पदंशावर उपचार करणारा, त्यावर व्याख्यान देणारा राजू दादा, डॉक्टरांच्या मदतीनं लोकांचे प्राण वाचवणारा, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी मनापासून झटणारे राजाभाऊ म्हणजे कोण? हे आहे आपल्या 40 गावचे सर्पमित्र, वनरक्षक, प्राणी संरक्षक, वृक्षवेलींपासून पशु पक्ष्यांपर्यंत, दगड गोट्यांपासून नदी नाल्यांपर्यंत प्रत्येकाला जीवदान देण्याचा प्रयत्न करणारे, सदैव मदतीचा हात पुढे करणारे, मित्रांची फळी उभी करणारे, आश्वासक, हसतमुख, शांत विचारी असे राजेश ठोंबरे. राजूच्या दुर्योधन आजोबांचं खरं नाव होतं पुरुषोत्तम, पण आजूबाजूच्या पंचक्रोशी ते दुर्योधन भटजी म्हणूनच प्रसिद्ध होते. गावातल्या महादेव मंदिराचे ते पुजारी होते. त्यामुळे मंदिरा शेजारची धर्मशाळा त्यांना राहायला मिळाली होती आणि धर्मशाळा हेच राजूच्या कुटुंबाचं घर. आजोबा जेवढे तापट होते तेवढेच त्यांच्या कामात पारंगत होते. सप्तशती त्यांना तोंडपाठ होत्या. 21 ब्राह्मणांना बरोबर घेऊन ते म्हणायला लागले तरी त्यांचा खडा आवाज आणि स्पष्ट शब्दोच्चार यामुळे त्यांचा वेगळेपणा उठून दिसे. कुणाची छोटीशी चूक झाली तरी त्यांच्या लगेच लक्षात येईल. केवळ नजरेने ते त्याला जाब विचारत.
चिडले की लोटा फेकून मारायला कमी करायचे नाही. यजमानांकडून आपण दक्षिणा घेतो तेव्हा आपण शास्त्रशुद्ध पद्धतीनेच म्हटलं पाहिजे. एकंदरच वेदशास्त्र निपुण, शुद्ध मंत्रोच्चार, देवांचं पुजारीपण प्रामाणिकपणे करणारे अशी ख्याती असणाऱ्या आजोबांविषयी राजूच्या मनात भीती होती आणि प्रीतीही. विलक्षण धाक होता आणि कौतुकही. राजूचा पाय घरात ठरायचा नाही तसा त्याचा जीव मित्रमंडळींमध्ये फारसा रमायचा नाही. ज्या वयात मुलांना गोट्या खेळणं, भोवरीत फिरवणं, पतंग उडवणं अशा गोष्टींचं आकर्षण असतं, त्या वयात राजू मात्र कुत्र्या मांजरांमध्येच रमायचा. कधी वडचणीला चढून चिमण्यांच्या घरट्यांमधली पिल्लं बघत बसायचा. बुलबुल पक्ष्यांची घरटी शोधून त्यांची पिल्लं घरी घेऊन यायचा, आजीला दाखवायचा आणि परत घरट्यात नेऊन ठेवायचा. एकदा तर त्याने घरासमोरच्या पिंपळाच्या झाडावरून खाली पडलेलं चक्क कावळ्याचं पिल्लूच उचलून घरी आणलं. ते पाहून घरातल्या सगळ्यांनी एकच कल्ला केला. त्याला कळे ना, तो घरात इतर पक्षी आणायचा तेव्हा फारसं कोणी बोलायचं नाही. मग हा कावळा आणला तर एवढा आरडा ओरड कशासाठी? यावर घरच्यांनी त्याला समजावलं की अरे कावळा अशुभ असतो, खालच्या जातीचा असतो तो, त्याच्या स्पर्शाने आपल्याला विटाळ होतो. यावर राजूने विचारलं, अशुभ कावळा पितृपक्षात मग कसा शुभ होतो? त्याने घास घ्यावा म्हणून आपण हात जोडून प्रार्थना का करतो? त्याच्या प्रश्नांना मिळालेली उत्तर म्हणजे आजोबा आणि नानांकडून पाठीची झालेली चांगली धुलाई. आजोबा भिक्षुकी करत असल्यामुळे त्यांना गावातले लोक गाय दान म्हणून द्यायचे. लोकांचा समज असे की मृत व्यक्तीच्या नावानं गाय दान केली की तिची शेपूट धरून मृत व्यक्तीला स्वर्गात जाता येतं. अर्थात त्यातल्या बहुतेक सगळ्या गायी भाकड असायच्या. एखादीच गाय दूध देत असायची, परंतु त्यांना चारा पाणी देणं, शेणगोठा काढणं अशी कामं तर करायलाच लागायची. ही सगळी कामं राजू अगदी मनापासून आणि प्रेमानं करायचा. एखादी मारकुटी गाय की ज्या गायीला पाय बांधून दूध काढायला लागायचं, ती गायही राजूला जराही त्रास न देता दूध काढू द्यायची. राजूची आई हृदयविकाराची रुग्ण असल्यामुळे सतत अंथरुणावरच असायची. घरातलं कोणतंच काम तिला झेपायचं नाही. मग 4 भावंडांमध्ये तो सगळ्यात मोठा. घर सारवण्यापासून स्वयंपाकात मदत करण्यापर्यंत सगळी कामं त्याला करायला लागायची. कामाबद्दल त्याची तक्रार नसायची. डोळे मात्र कायम बाहेर लागलेले असायचे आणि मन पक्षी आणि प्राण्यांच्या जगात गुंतले. त्यामुळे त्याचं सगळ्यात आवडतं काम होतं नदीकाठी जाऊन कपडे धुण्याचं. राजूच्या घरापासून केवळ 5 मिनिटांवर खळाळत वाहणारी नदी होती. फक्त नदी नाही तर तितूर आणि डोंगरी या 2 नद्यांच्या संगमाची जागा. राजूची सगळ्यात आवडती जागा. त्याची आजी तिथे कपडे धुवायला जायची आणि जाताना राजूला बरोबर न्यायची. भोई आणि कोळी लोक तिथे छोटी मोठी जाळी घेऊन मासे पकडायला यायचे. राजूलाही मासे पकडावेत असं वाटायला लागलं. त्याने पाण्यात हात घातला की हातात मासा आल्यासारखा वाटायचा, पण हात बाहेर काढेपर्यंत तो सुळकण निसटून जायचा. एक दिवस त्याने अंगातला शर्ट काढला, त्याचा सुपासारखा आकार केला आणि काय आश्चर्य, त्यामध्ये अलगद एक मासा आला. त्याचा रंग आणि आकार जवळून निरखताना तो हरकून गेला. तेवढ्यात आजीचा आवाज कानावर आला, हात मेल्या, मासे पकडतोस का काय? अरे आपण ब्राह्मण, सोडून दे बरं त्याला. आजी, अगं मी मारत नाही त्याला, नुसतं बघतोय. तूही बघ ना, किती सुंदर आहे तो. आजी माशाकडे नाही पण राजूच्या चेहऱ्याकडे बघत राहिली. निरागस कुतूहल त्याच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होतं. शर्टातलं पाणी झिरपायला लागलं तशी माशाची तडफड वाढायला लागली. त्याला पाण्यात सोड आधी, नाहीतर मरेल तो. आजीच्या बोलण्यात मघाचा जोश नाही हे राजूला जाणवलं. त्याने मासा परत पाण्यात सोडला. आजीचं धुणं होईपर्यंत मासा पकडायचा आणि परत सोडून द्यायचा असा त्याचा खेळ चालू राहिला. फक्त त्या दिवसापुरता नाही तर पुढचे अजून काही दिवस.
एके दिवशी त्याला वेगळ्याच प्रकारचा मासा सापडला. त्याने तो मासा हळुवारपणे बाटलीत टाकला. घरी पोचल्यावर त्याने आजीला बाटलीतला मासा दाखवला. मासा पाहून आजीचे डोळे विस्फारले. हा मेल्या, असं म्हणून तिने राजूला काही कळायच्या आत एक जोरदार फटका लगावला. आजीने मारलेला तो पहिलाच फटका. तेव्हा राजू 9 वर्षांचा होता. त्याच्या हातातली बाटली जमिनीवर पडली. बरं तर बरं फुटली नाही. तो बाटली उचलणार तशी ती ओरडली, खबरदार बाटलीला हात लावशील तर. तिने आजोबांना बोलून आणलं आणि बाटली दाखवली. आजोबांनी बाटलीतला मासा नीट निरखून पाहिला. हातातल्या काठीने बाटली गटारात ढकलून दिली. याचं आजचं रात्रीचं जेवण बंद. मारता मारता आजोबा कडाडले. आजी यावेळी मध्ये पडले नाही. राजू रडून रडून उपाशी पोटी झोपी गेला. रात्री कधीतरी त्याला जाग आली. तेव्हा आजोबा आजीला रागवत होते, तुझ्या लाडामुळे बिघडत चाललंय पोर. आज सापाचं पिल्लू पकडण्यापर्यंत मजल गेली कार्ट्याची. याचे सगळे उद्योग बंद करायला सांग, नाही तर उद्या फासे पारदे होईल हा. पुढे ते अजून काय काय बोलले ते सगळं काही राजूला कळलंच नाही. कळलं ते एवढंच की त्याने आज साप पकडला होता. पण त्याला हे कळत नव्हतं की ज्या प्राण्यानं त्याला काहीच केलं नव्हतं त्या प्राण्याला सगळे पाहून सगळेजण एवढे का चिडले. चिडले की घाबरले, घाबरले की चिडले. तो मात्र बिलकुल घाबरला नव्हता. एकदा त्याला खडकाच्या खबदाडीत तडून बसलेला साप दिसला. त्यानं डिंचून बाहेर यायला भाग पाडलं. पाण्यातल्या सापापेक्षा तो केवढा तरी मोठा होता. तो सळसळत निघून गेला. मंत्रमुग्ध होऊन राजू बघत राहिला. त्याच्या माहितीच्या खजिन्यात भर पडली की साप सांदी फटीत खडकाच्या कपारीत राहतात. अशा फटी उडकताना एक वेगळं दृश्य त्याला पाहायला मिळालं. एकदा एक बेडूक एका फटीजवळ असताना एक साप बाहेर आला आणि निमिषार्धात त्यानं बेडकाला पकडून खाऊन टाकलं. दुसऱ्या दिवसापासून राजूनं बेडूक पकडायची मोहीम हाती घेतली. पकडलेले बेडूक तो जानव्याला किंवा करकोट्याला बांधायचा आणि एकेकाला कपारीपाशी नेऊन लोंबकळत ठेवायचा. आतमध्ये जर साप असेल तर झटक्यात बाहेर यायचा आणि अक्षरशः बेडकाच्या चिंधळ्या करायचा. तो क्षण बघून राजू सापाला डोक्याच्या बाजूने पकडायचा. त्याचा स्पर्श, हालचाली, रंग अनिमिष डोळ्यांना पाहत राहायचा. काही वेळ त्याचं निरीक्षण करायचा आणि सोडून द्यायचा. पण आपल्याला छान वाटावं म्हणून प्रत्येक वेळी आपण बेडकाचा बळी देतो याबद्दल त्याला वैषम्य वाटायला लागलं. पुढे पुढे तो गवतातला साप पकडायला लागला. सापाच्या वेगवेगळ्या जाती आढळत होत्या. त्यांचे स्वभाव धर्म त्याच्या लक्षात येत होते. हे सगळे अनुभव लहान वयात राजू घेऊ शकला ते त्याला लाभलेल्या जबरदस्त सहनशक्तीमुळे. किळस आणि भीती या 2 शब्दांना त्याच्या आयुष्यात स्थान नव्हतं. शिवाय विलक्षण निरीक्षण शक्तीचं वरदान त्याला लाभलं होतं. हळूहळू त्याच्या लक्षात आलं की सापाची भक्ष्य पकडण्याची एक पद्धत असते. तो प्रथम जीभ बाहेर काढतो आणि मग भक्ष्यावर हल्ला करतो. या 2 क्रियांमध्ये 1 सेकंदापेक्षा कमी वेळ असतो. ती वेळ गाठायचा प्रयत्न राजूने सुरू केला. आधी बेडकावर बोट फिरवायचं. बेडकाचा वास बोटावर यायचा. सापाच्या बेळापुढे आपलं ते बोट हलवायचा आणि त्यानं जीभ बाहेर काढली की नजरेचं पातळ लावण्याच्या आत बोट बाजूला करून सापाला पकडायचं. त्याच्या या सगळ्या उद्योगात त्याला पहिल्यापासून साथ देणारा त्याचा जिवलग मित्र अनिल शिंकर होता. राजू साप पकडतो ही गोष्ट आधी मित्रांमध्ये आणि मग हळूहळू गल्लीमध्ये सगळ्यांना माहीत झाली. राजू 5वीत गेला आणि सामान्य विज्ञानाच्या पुस्तकात सापांविषयी माहिती देणारा धडा त्याच्या वाचनात आला. तो वाचताना त्याला पहिल्यांदा कळलं की साप विषारी असतात. खबरदारी म्हणून साप पकडण्याच्या तंत्रात त्यानं आपण काही बदल केले. कुणाच्याही घरी साप निघालेलं कळलं की राजू आपण तिथं जायचा. पुढे पुढे साप पकडण्यासाठी त्याला बोलावलं जायला लागलं.
आपण पकडत असलेले साप बिनविषारी असतात याची राजूला जाणीव झाली. त्यामुळं नाग पाहायची उत्सुकता त्याला लागली होती. मग त्याने गावातल्या गारुड्यांचे खेळ पाहायला सुरुवात केली. खेळ करताना ते नाग कसे हाताळतात यावर त्याचं बारीक लक्ष असायचं. ते साप आणि नागांना काय खायला घालतात, घरात कसे ठेवतात हे पाहण्यासाठी तो 1-2 रात्री त्यांच्या घरी जाऊनही राहिला. जवळपास वर्षभर त्यानं गारुड्यांकडनं नाग हाताळण्याचं प्रशिक्षण घेतलं. साधारणपणे 80 सालच्या दरम्यान आईला हृदयविकार झाल्याचं निष्पन्न झालं. त्यासाठी उपलब्ध असलेली एकंदरीत उपचार पद्धती प्रचंड महागडी होती. जमेल तसे प्रयत्न सगळ्या बाजूंनी सुरू झाले. कुणीतरी सांगायचं या बाबाकडे घेऊन जा. अनेकदा राजूवर आईसोबत जायची वेळ यायची. भगत किंवा बाबा आई समोर बसायचे. त्यांच्या अंगात आलं की ते आईवरून लिंबू उतरवायचे, तिच्या कपाळावर धरून कापायचे, तिचे केस पकडून त्याला हिसके देत विचारायचे, बोल बोल कोण आलाय तुझ्या अंगात. हे सगळं पाहून राजूला प्रचंड चीड यायची, पण काय करायचं ते कळायचं नाही. सर्व बाजूंनी पिडलं गेलं असताना 1982 साली राजूच्या आयुष्यात एक महत्वाची घटना घडली. ती म्हणजे श्याम मानवांचं व्याख्यान ऐकायची त्याला मिळालेली संधी. समाजात बोकाळत चाललेली गोवाबाजी, चमत्कार करून दाखवण्यातली हातचलाखी आणि फसवेगिरी, अंधश्रद्धा यावर त्यांनी आपली मतं अत्यंत प्रभावीपणे मांडली. नंतर चोपडा येथे 10 दिवसांच्या शिबिराला राजू गेला. तिथे डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांशी त्यांची ओळख झाली. शिबिराहून परत आल्यावर राजूला आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये बुवाबाजीचा वास जाणवायला लागला. त्याच वेळी घरात माणिक बाबांचं प्रस्थ वाढायला लागलं होतं. त्यांच्या अंगात म्हणे नवनाथ यायचे. राजू माणिक बाबांशी नेहमीच अरेरावीनच बोलायचा. एक दिवस त्याला अद्दल घडवायच्या उद्देशाने ते म्हणाले, मला खोटं ठरवतोस काय? आहे का हिंमत? काय खरं काय असतं ते बघायची? बिलकुल. स्मशानात राहणाऱ्या सवाष्णबाईला आमंत्रण द्यायचं घरी येण्यासाठी. एवढंच ना? तुम्ही फक्त सांगा काय करायचं ते. ऐक तर मग. संध्याकाळी स्मशानात जायचं. तिथं जाताना हळद लावून पिवळे केलेले ज्वारीचे दाणे बरोबर घ्यायचे. स्मशानातलं रुईचं झाड शोधून काढायचं आणि त्याला आमंत्रण द्यायचं. मी आलो तुझ्या कामा, तू ये माझ्या कामा असं म्हणून झाडाची मुळी उपटून आणायची. असं करताना तुझी जीभ झडून पडेल. बघायचंय करून? आणि लक्षात ठेव, हे सगळं अमावस्येच्या रात्री करायचं. नक्कीच. ठरल्याप्रमाणे अमावस्येच्या संध्याकाळी माणिक बाबा राजूला घेऊन स्मशानात गेले. जानेवारी महिना, कडाक्याची थंडी. रुईचं झाड शोधून बरोबर आणलेली पिवळी ज्वारी तिथे ठेवून दोघंही परतले. 11:30च्या सुमाराला राजूला सोडायला माणिक बाबा स्मशानभूमीपर्यंत आले. स्मशानापाशी त्यांनी त्याला सोडलं आणि ते मात्र परत फिरले. त्याच्यासोबत थांबायची त्यांच्यात हिंमत नसावी. राजू झाडापाशी गेला आणि त्यानं ठरल्याप्रमाणे सगळं केलं. त्याला कोणी बाई दिसली नाही की काही नाही. मुळी घेऊन तो घरी आला. कशी दिसत होती ती बाई? नानांनी अधीरतेनं विचारलं. कसं काय? कोणी बाई बी नव्हती तिथं. बकवास सगळा. त्याला नीट बोलताना पाहून नानांचा जीव भांड्यात पडला. दुसऱ्या दिवशी ही हकीकत माणिक बाबांच्या कानावर गेली. त्यांच्या मते राजूचा देवगण असल्यामुळे बाई पुढे यायला लजावली नाही. हे ऐकून राजू मात्र जाम चिडला. उन्हाळ्यात कधी कधी घरी पाहुणे आले की आजी सांगायची, झाले लिंबू घेऊन ये. मग तो बामुशी बाबांच्या दर्ग्याजवळ जायचा. तिथे अंगात आलेल्या माणसांवरून लिंब उतरवली जायची. ती लिंब दर्ग्याच्या मागे असलेल्या चिंचेच्या झाडावर लटकवलेली असायची. राजू त्यातलं ताजं लिंबू शोधून काढायचा आणि घरी घेऊन यायचा. एकदा आईजीनं विचारलं, अरे मी पैसे दिले नव्हते तर मग तू लिंब आणलीस कुणाकडून?
राजूने खरं काय ते सांगून टाकलं. अरे अरे तुझं मड जाऊ मसणार. अरे मेल्या, तू त्या चुरडणीचं काढून आम्हाला सरबत दिलास? हा, काही होत नाही ग, इतके दिवस पितच होती की आता तुला माहित पडलं म्हणून तुला वाटत आहे. अरे मेल्या, अरे अरे त्रास होईल रे तुला. काही होत नाही, राजू ठासून सांगायचं. आणि रस्त्यात ठेवलेली भंद्याची पत्रावळ दिसली की बेदिक्कत उचलून आणायचं. एक दिवस तर कहरच झाला. अतुल मुळे नावाचा त्याचा एक मित्र होता. त्याची आई अहेरपणी गेली, सवाष्ण गेली म्हणून खणा नारळानं तिची ओटी भरण्यासाठी बायकांची ही रांग लागली. ती जिवंत असताना बिचारीला कोणी चहाही विचारला नव्हता आणि गेल्यावर ही अशी कौतुक. सगळे विधी संपेपर्यंत जवळपास 1 पोतं गहू, तांदूळ, नारळाच्या वाट्या आणि ब्लाऊज पीसेस जमा झाले. या सगळ्याला अहेरवाण म्हणतात. तिच्यासोबत सर्व गोष्टींचं दहन केलं जातं. घरच्यांनी या सगळ्या वस्तू एका पोत्यात भरल्या. गुरुजींनी राजूला ते पोतं स्मशानात आणायला सांगितलं आणि अनिलला गौऱ्या भरलेलं पोतं आणायला सांगितलं. पोती सायकलला लावून दोघं निघाले. वाटेत राजू अनिलला म्हणाला, माझ्याकडचं पोतं चितेत टाकणं मला काही बरोबर वाटत नाही. वाटेत श्यामचं घर आहे, आपण त्याच्याकडे नेऊन ठेवूया. ते श्यामच्या घरी गेले. या जोडगोडी जवळचं पोतं पाहून त्याच्या बायकोने धास्तावून विचारलं, सापीट तर नाही ना यात? त्यावर दोघांनी तिला पोतं थोडंसं उघडून दाखवलं आणि पलंगाखाली सारून ठेवलं. स्मशानात अग्नी दिल्यावर गुरुजींना ओटीच्या सामानाच्या पोत्याची आठवण झाली. आहे ना आमच्यापाशी, असं म्हणून राजू आणि अनिलने गौऱ्या भरलेलं पोतं चितेत टाकलं. दुसऱ्या दिवशी दोघं जण सामानाची वाटणी करून घेण्यासाठी श्यामकडे गेले. अनिल म्हणाला, मला फक्त ओटी बरोबर आलेले पैसे दे. त्याप्रमाणे त्यातले 12-13 रुपये राजूने अनिलला दिले आणि बाकी वस्तू तो पोत्यात भरायला लागला. हे सगळं श्यामची बायको बघत होती. ती म्हणाली, भाऊजी तुम्ही काही म्हणत नाही ना की एखादं ब्लाऊज पीस घ्या म्हणून. मला लांब बाह्यांच्या ब्लाऊजची केवढी हौस आहे. राजूने लगेच 3-4 ब्लाऊज पीस काढून दिले. घरी आल्यावर आजीनेही हे सगळं काय रे म्हणून विचारलं. तिलाही राजूने एके ठिकाणी मोठी पूजा झाल्याचं सांगितलं. हे ऐकून आजी म्हणाली, त्या महालक्ष्मीलाच आपली काळजी रे बघ. तिच्या नैवेद्याला घरात काही सुद्धा नव्हतं रे. मग राजूच्या मदतीने तिने लाडू आणि नारळाच्या वड्या करून घेतल्या. महालक्ष्मी जेवायला बसल्यावर ती म्हणाली, बघ रे, तू नेहमी बोंबलतोस ना, देव असा आहे, देव तसा आहे, पण बघ देवानंच लाज राखली की नाही. हे ऐकल्यावर अनिल बोलून गेला, हे सगळं देवाने नाही दिलं, अतुलच्याही वारल्यामुळे सगळं मिळालंय. ऐकलं आणि आजी जाम भडकली. तिने कोपऱ्यातली केरसुणी उचलली आणि राजूला रपारप ठोकून काढलं. मेल्या, काय खाऊ घातलंस आम्हाला? कुठे पेटशील ही पाप? संध्याकाळी हळदी कुंकाला बायका आल्या तेव्हाही आजी डोक्याला हात लावूनच बसली होती. महालक्ष्मीचं पोट भरायला मी आहेरवाण वापरलं हो, आम्हीही खाल्लं, ती पुन्हा पुन्हा सगळ्यांना सांगत राहिली. आलेल्या बायकांमध्ये अर्थातच श्यामची बायकोही होती. तिने चांगला लांब बाह्यांचा नवीन ब्लाऊज घातला होता. तिला तिच्या पलंगाखाली सारलेलं ते पोतं आठवलं आणि दरदरून घाम फुटला. 3-4 दिवस ती चांगली तापाने फणफणली होती. पुढे 4-8 दिवस आजी महालक्ष्मी पुढे नाक घासत राहिली. लेकरं लहान आहेत, त्यांना माफ कर. केलेल्या लाडू वड्या मात्र तिने टाकून दिल्या नाही. राजू आता साप पकडण्यात इतका निष्णात झाला की अनेक ठिकाणहून त्याला बोलावणं येऊ लागलं. या दरम्यान श्याम मानव आणि डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली. सापांविषयी मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा असल्यामुळे त्या दूर करण्याचं काम डॉक्टर दाभोळकरांनी राजूवर सोपवलं. तो आपल्या बरोबर 10-12 साप घेऊन यायचा. त्यामध्ये विषारी, अर्धविषारी आणि बिनविषारी असे सर्व प्रकारचे साप असायचे. विषारी साप कसा ओळखायचा आणि साप चावला
तर काय प्रथमोपचार करायचे याविषयी तो माहिती द्यायचा. आता राजूची मृत्यूच्या कराल दाढेतून महत्प्रयासानं झालेली सुटका, त्याचा हा किस्सा. 6 सप्टेंबर 1989. त्या दिवशी झालं होतं ते असं. चाळीसगावापासून 20 किलोमीटरवर पाटणा नावाचं गाव आहे. त्या गावी सर्पाविषयी माहिती द्यायला तो नेहमीसारखा गेला. 6-7 बिनविषारी साप आणि 6-6.5 फूट लांबीचा एक तगडा नाग त्याच्या पिशवीत होता. पिशवी मोटरसायकलच्या डिक्कीत होती. रस्ता अत्यंत खराब आणि वळणावळणांचा, त्यामुळे बसणाऱ्या धक्क्यांमुळे पिशवीतला नाग चिडला असावा. घरी आल्यावर सापांना पिशवीतून काढून पेटीत ठेवण्यासाठी त्यानं नाग असलेल्या पिशवीत हात घातला. चिडलेल्या नागानं त्याच्या अंगठ्या शेजारच्या बोटाला कडकडून चावा घेतला. मोठ्या मुश्किलीनं त्यानं आपलं बोट नागाच्या तोंडातून सोडवलं. पिशवीत नाग व्यवस्थित बांधला आणि मग हाताच्या वरच्या बाजूला मनगटाजवळ आणि बोटाला आजीच्या जुन्या लुगड्याची चिंधी आवळपट्टी म्हणून बांधली. घरात फक्त आजी होती. तिला काहीही कळू न देता त्यानं सायकल काढली आणि नगरपालिकेचा दवाखाना गाठला. त्यानं डॉक्टरांना त्याला नाग चावल्याचं सांगितलं. नाग चावलेला माणूस स्वतः सायकल चालवत दवाखान्यात येतो यावर डॉक्टरांचा विश्वासच बसेना. त्यांना वाटलं तो साप बिनविषारी असावा. तो डॉक्टरांशी बोलण्यात गुंतला असताना सिस्टरने त्याच्या बोटाची पट्टी सोडली. ते पाहून राजेशला प्रचंड धक्का बसला. अहो सिस्टर, हे काय केलं तुम्ही? त्यानं विचारलं. घाबरू नकोस, तुझ्यासारख्या चाप चावलेल्या अनेक जणांना आम्ही वाचवलंय. मी तुझ्या बोटाचं ड्रेसिंग करते. तुम्ही ताबडतोब नागेश सामंतांना फोन करा. मी त्यांच्या डेअरीत काम करतो. नागेश सामंत हे चाळीसगाव मधले एक प्रतिष्ठित व्यक्ती. सिस्टरनी डेअरीत फोन केला. फोन ऑपरेटरने घेतला. नागेश सामंत त्यावेळी टेनिस खेळायला गेले होते. डेअरीतल्या लोकांना माहित होतं राजू साप हाताळण्यात किती पटाईत आहे ते. त्यामुळे विशेष दखल घेण्यासारखं काही आहे असं कुणालाच वाटलं नाही. इकडे डॉक्टरांनी राजूला एक इंजेक्शन दिलं आणि त्याला खाज येते का असं ते विचारायला लागले. राजूला आपली जीभ जड होत असल्याचं जाणवलं. हळूहळू त्याला बोलता येईनासं झालं. डोळे मिटायला लागले. डॉक्टरांनी त्याची बुबुळं बघितली. छातीचे ठोके नीट लागत नव्हते. हा मुलगा आता जगणार नाही याची त्यांना खात्री पटली. फक्त सर्पदंशाने कुणी मेलं तर शवविच्छेदन करणं सक्तीचं होतं. 6-6:30 वाजत आले होते. सूर्यास्तानंतर शवविच्छेदन केलं जात नाही. त्यांनी राजू मेल्यावर त्याची बॉडी पोस्टमॉर्टम रूम मध्ये हलवण्यासंबंधी सिस्टरला सूचना दिल्या. सिस्टरने परत एकदा डेअरीत फोन लावून तो जगण्याची शक्यता नसल्याचं कळवलं. हे ऐकून मात्र ऑपरेटरचं धावदाण आणलं. त्याने टेनिस कोर्टवर लगेच निरोप पाठवला. डॉक्टर सुभाष पूर्णपात्रे नागेश सामंतांबरोबर कोर्टवर होते. दोघे तडक दवाखान्यात पोहोचले. राजू गेल्याची बातमी गावभर पसरल्यामुळे दवाखान्याबाहेर गर्दी जमली. डॉक्टर पूर्णपात्रे यांनी गेल्या गेल्या राजूची नाडी पाहिली. ती लागत नव्हती. पण योगायोगाने नागपूरला व्यवसाय करणारे अॅनास्थेटिस्ट डॉक्टर सतीश कदम गावातच होते. त्यांनी ट्यूब टाकून कृत्रिम श्वासोच्छवास सुरू केला. पाठोपाठ ASVची इंजेक्शन्स द्यावी लागली. अखेरीस रात्री 12:30 वाजता त्याच्या जीवाला असलेला धोका टळल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं. तशी बाहेर उभ्या असलेल्या लोकांनी अक्षरशः जल्लोष केला. राजेशचा जीव वाचला हे पाहून त्याच्या वडिलांचा आणि आजीचा जीव भांड्यात पडला. 4 दिवसांनी डॉक्टरांनी त्याला घरी जायला परवानगी दिली. घरी आल्यावर राजेशला भेटायला येणाऱ्यांची रीग लागली. येणारा जाणारा प्रत्येक जण त्याला पुनर्जन्म मिळाला म्हणून त्याचं अभिनंदन करत होता आणि साप पकडण्याचा त्याचा छंद त्याने सोडावा असा अनाहूत सल्लाही देत होता. त्याला मात्र राहून राहून आठवण होत होती ती त्याला दंश करणाऱ्या नागाची आणि त्याच्याबरोबरच्या 6-7 सापांची. तो दवाखान्यात असताना त्यांना कोणी पाणी सुद्धा पाजलं नसणार
या जाणीवेने तो व्याकुळ होत होता. पण एकदा त्याने सापांविषयी विचारण्याचा नुसता प्रयत्न केला आणि जी आजी कडाडली, खबरदार बरं त्या घरात साप शब्द उच्चारला असतं. एक दिवस दुपारी त्याचा मित्र अनिल शिनकर घरी आला. घरात निजानीत झाली होती. दोघांनी मिळून सापाच्या पिशवीची शोधाशोध सुरू केली. एका मोठ्या लोखंडी पेटीत माळ्यावर त्यांना ती सापडली. त्यांनी ताबडतोब सगळ्या सापांना आणि नागाला पाणी पाजलं. सर्वांना परत पिशवीत बांधलं. राजेशने अनिलला त्यांना दूर रानात सोडून यायला सांगितलं. अनिलने त्याचं काम व्यवस्थित पार पाडलं. तेव्हाच राजेशला शांत झोप लागली. तरीही आमच्या या विक्रमादित्य राजाभाऊंनी हट्ट सोडला नाही, तर उलट अधिक समर्पित भावाने हे काम सुरू केलं. कॉलेज, 2 ठिकाणची नोकरी, यामधून वेळ मिळाला की राजू आता सरकारी दवाखान्यात जाऊन बसायला लागला. त्यावेळी तो 20 वर्षांचा होता. तिथे रोज साप चावलेले 7-8 रुग्ण यायचे. त्यात काहींना विषारी साप चावलेले असायचे, तर काहींना बिनविषारी. बहुतेक वेळा रुग्णाचे नातेवाईक चावलेल्या सापाला मारूनच बरोबर घेऊन यायचे. विषारी साप चावलेले रुग्ण वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे दगावायचे. साप आणि माणसं दोघांनाही मरताना पाहून राजूचा जीव हळहळायचा. सरकारी दवाखान्यात काम करताना वेगवेगळ्या जातीचे साप चावलेले असंख्य रुग्ण त्याला पाहायला मिळाले. अनेक वेळा बिनविषारी साप चावल्यानंतर केवळ भीतीमुळे चक्कर येणं, मळमळणं अशी लक्षणं सुरू झालेले रुग्ण तिथे यायचे. एकदा असाच एक रुग्ण दवाखान्यात भरती झाला. त्याच्यासोबत जो साप आणला होता तो पूर्णपणे बिनविषारी होता. तरीही उपचारादरम्यान तो रुग्ण दगावलेला पाहून राजूला धक्काच बसला. या प्रकाराचा अभ्यास करताना त्याला समजून चुकलं की त्याला जे ASVचं इंजेक्शन दिलं गेलं त्याची रिॲक्शन येऊन तो गेला. सर्पदंश आणि त्यासंबंधीचे उपचार याबाबतचे अनेक बारकावे त्याला या काळात शिकायला मिळाले. शिवाय 200-250 शवविच्छेदन बघण्याचा अनुभवही त्याच्या गाठी जमा झाला. सर्पदंशाने होणारे मृत्यू टाळण्यासाठी प्रशिक्षणाची गरज सामान्य माणसांप्रमाणे डॉक्टरांनाही आहे हे डॉक्टर साबळे यांना पटलं होतं. त्यामुळे वैद्यकीय परिषदांमध्ये ते हा विषय मांडायचे. शहादा येथे भरलेल्या परिषदेला 500 डॉक्टर उपस्थित होते. तेव्हा त्यांनी स्लाइड्सद्वारे सर्पदंश आणि उपचार या विषयावर भाषण देताना काही वेगळं विशेष विचार आपल्या अनुभवातून मांडले. त्यांचा विचार अनेक जणांना पटल्यामुळे भाषणानंतर अनेक जणांनी त्यांचा पेन ड्राईव्ह मागून घेतला. या एका गोष्टीमुळेही डॉक्टरांच्या दृष्टिकोनात बदल होत चालल्याचं त्यांना जाणवलं. 40गावमध्ये सर्पदंशावरील उपचारासाठी ठोंबरे साबळे ही जोडगोळी प्रसिद्ध होती. पण दुर्दैवाने 2017 साली डॉक्टर साबळे यांचा कर्करोगाने मृत्यू झाला. कुणीही रुग्ण अर्ध्या रात्री आला तरी राजाभाऊ मदतीला उभे राहायचे. तर रुग्णाकडे पैसे आहेत की नाहीत याचा विचार न करता डॉक्टर साबळे उपचार सुरू करायचे. गेल्या 20 वर्षात 40 गावात सर्पदंशामुळे एकही व्यक्ती दगावली नाही ही वस्तुस्थिती आहे. राजाभाऊंनी कामाला सुरुवात केली तेव्हा साप चावला की पहिल्यांदा मांत्रिकाकडे घेऊन जाण्याचं प्रमाण खूप जास्त होतं. त्यामागची कारणं समजून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यामागे अज्ञानच असायचं. डॉक्टरी उपाय आर्थिक दृष्ट्या न पेलण्याची अगतिकता असायची आणि सर्पदंशाविषयी प्रचंड भीती असायची. याशिवाय सर्पदंशाविषयी सर्वसाधारण डॉक्टरांना असलेली अपुरी माहिती, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये असलेला ASVचा तुटवडा किंवा नगरपालिकेच्या दवाखान्यात व्हेंटिलेटर, भूलतज्ञ, सक्शन मशीन यासारख्या गोष्टी उपलब्ध न झाल्यामुळे दवाखान्यात भरती केल्यावरही होणारे मृत्यू आणि येणारा खर्च यामुळे पहिली धाव घेतली जायची ती मांत्रिकाकडेच. लोकांना काय करायला हवं याचा पर्याय देता येणं निकडीचं होतं. त्यासाठी त्यांनी एक प्रयत्न करून पाहायचं ठरवलं. तो म्हणजे या मांत्रिकांनाच प्रशिक्षित करण्याचा. राजाभाऊंनी त्यांना खूप समजावलं
तुमच्याकडे साप चावल्यावर लोक आले की काय प्रथमोपचार करायचे ते तुम्ही आमच्याकडून शिकून घ्या आणि ते करून आमच्याकडे परत पाठवत जा. त्यांना आपल्याला वाचवता येईल. हळूहळू सगळ्यांनाच राजाभाऊंच्या कामाचं महत्व समजून विषारी सर्पदंश असेल तर त्यांच्याकडे पाठवायला सुरुवात केली. लोकांच्या मदतीने भारतभर उभी राहिलेली एक यंत्रणा हे राजाभाऊंच्या संघटन कौशल्याचं उत्तम उदाहरण आहे. त्यांच्या आणि वनपरिक्षेत्र अधिकारी D.R. पाटील साहेबांच्या प्रयत्नामधून प्राण्यांपासून माणसं आणि माणसांपासून प्राणी वाचवण्यासाठी ज्यांना काही कृतिशील कार्यक्रम हाती घेण्याची इच्छा आहे अशा तरुणांचा एक गट स्थापन केला. 2006 सालापासून जीवरक्षा या नावानं तो कार्यरत आहे. या गटाची माहिती सर्व दूर पोचायला सगळ्यात प्रभावी साधन ठरलं ते म्हणजे राजाभाऊंची आकाशवाणी केंद्रावरील मुलाखत. 2004 साली जळगाव आकाशवाणी केंद्रावरून ती पहिल्यांदा प्रसारित झाली. त्यानंतर आतापर्यंत 51 वेळा तरी ती इतर केंद्रांवरून पुन्हा प्रक्षेपित झाली आहे. मुलाखत संपल्याबरोबर असंख्य ठिकाणांहून त्यांना फोन येतात. आज प्रत्येक जिल्ह्यात किमान 200 ते 250 मुलं मुली जीवरक्षा दलाला जोडलेली आहेत. तिथला एक जण प्रमुख असतो आणि त्याच्याकडे त्या गटातल्या सर्वांचे फोन नंबर असतात. जीवरक्षा गटामधली जी मुलं मुली कामाच्या निमित्तानं महाराष्ट्राबाहेर गेली त्यांनी तिथे तिथे अशा प्रकारचं काम सुरू केलं. 20-25 हजार मुलं मुली राष्ट्रीय पातळीवर या गटाशी जोडलेली आहेत. ते फोनवरून एकमेकांच्या संपर्कात राहतात. काही अडचण आली तर राजाभाऊंशी फोनवरून संवाद साधतात. शिवाय ही मुलं जाणीवपूर्वक संबंधित डॉक्टरांचा राजाभाऊंशी संपर्क साधून देतात. त्यामुळे डॉक्टरांच्या मनात काही शंका असतील तर त्यांचं निरसन करू शकतात. तर मंडळी, अशी आहे आमच्या राजाभाऊंची गोष्ट. राजाभाऊंचं काम केवळ सर्पमित्र म्हणूनच आहे असं नाही. इयत्ता 6वीत असताना मनुदेवीच्या जंगलात 8-10 दिवस आदिवासींच्या सोबत राहून जंगलातल्या अनेक गोष्टी शिकून घेतल्या त्यांनी. जंगलातले वणवे विझवण्यासाठी जंगल मित्रांची फळी उभी केली. जंगलातून होणाऱ्या गारगोटी तस्करी, चंदन तस्करी, प्राण्यांची तस्करी रोखण्यासाठी जीवावर उदार होऊन काम केलं. पण हे घडवताना कोणाकोणाचं कसं कसं सहाय्य झालं हे त्रयस्थ नजरेनं पाहताना राजाभाऊंना प्रश्न पडतो की हे नसते तर आपण घडलो असतो का? आजोबांची ताकद आणि धडाडी रक्तातूनच आपल्यापर्यंत पोहोचली. आजीनं समजूतदारपणा दाखवला नसता तर आपण साप पकडायला शिकलो असतो का? घरात 18 विश्व दारिद्र्य होतं. भिक्षुकीवर घर चालवणं अवघड होतं. आजही तो प्रसंग आठवला की राजाभाऊंच्या जीवाचं पाणी होतं. लग्न झाल्यावर खर्च अजून वाढले होते, परंतु उज्ज्वलासारखी समंजस आणि काटकसरी स्वभावाची पत्नी लाभल्यामुळे संसाराचं अर्थशास्त्र तिनं व्यवस्थित सांभाळलं. घरातल्या घरात दुकान चालवून तिनं संसाराला हातभार लावला. 89 साली जेव्हा राजाभाऊंना पहिल्यांदा नाक चावल्यामुळे रुग्णालयात भरती केलं, तो प्रसंग त्यांच्या आयुष्याला दिशा देणारा ठरला होता. साप वाचवा, माणसं वाचवा हे आपल्या आयुष्याचं ध्येय त्यांनी निश्चित केलं. नोकरी देणारे आणि सार्वजनिक कामात मदत करणारे नागेश सामंत, शिवाय डॉक्टर साबळे, डॉक्टर पूर्णपात्रे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम विश्वासाने सोपविणारे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, किती लोकांनी राजाभाऊंवर विश्वास टाकला होता. नोकरी गेल्यावर जोडलेल्या मित्रपरिवाराने संसाराची जबाबदारी उचलली होती. जयंत देशमुख परस्पर किराणा माल घरी आणून द्यायचे. वनाधिकारी D.R. पाटील मुलांची फी भरायची. सायकलीही त्यांनीच घेऊन दिल्या. बोरसे साहेबांनी तक्षकचा फार्मसी कॉलेजचा संपूर्ण खर्च केला. जेसीस क्लबनं घरात फोन बसवून दिला. फ्रीज, वॉशिंग मशीन, मोटारसायकल सगळं मिळालं ते मित्रांमुळेच. ते मित्र नव्हतेच, विस्तारित कुटुंबच होतं ते. राजाभाऊंना समजून घेताना लक्षात येतं
की त्यांचं जगणं म्हणजे त्यांनी आपणहून स्वीकारलेली बांधिलकी आहे. कोणतंही काम, मग ते श्रमदानाचं असो वा रक्तदानाचं, बिबट्याच्या मागावर रानोमाळ भटकण्याचं असो वा कुणा प्राण्यावर उपचार करण्याचं, सर्पदंशावर उपचार करण्याचं असो वा वनतस्करांना पकडून देण्याचं, तहान भूक विसरून ते काम दिवस रात्र करत राहतात. मानद वन्यजीव रक्षक या नात्यानं माणसांपासून प्राण्यांना आणि प्राण्यांपासून माणसांना वाचवता यावं यासाठी रात्री अपरात्री कुणाच्याही मदतीला धावून जाण्याचा त्यांचा स्वभावच आहे. त्यामुळे नोकरीची बांधिलकी ते स्वीकारू शकत नाही. हे समजून घेऊन त्यांच्या संसाराचं अर्थकारण पेलण्यासाठी पुढे आलेल्या मदतीच्या हातांना ते आदरत नाहीत. त्यासाठी चाळीसगाव मधल्या अशा असंख्य हातांना, त्या हातामागच्या भावनांना जसा सलाम करावासा वाटतो, तसाच मनात मिंधेपणाची भावना आणू न देता राजाभाऊंना सर्वार्थानं साथ देणाऱ्या उज्ज्वला, तक्षक आणि साक्षीला सुद्धा. या सगळ्यांच्यामुळेच जगण्याची स्वीकारलेली अनवट वाट अधिकाधिक अर्थपूर्ण कशी ठरेल यासाठी राजाभाऊ निशंक मनानं कार्यरत राहू शकलेले आहे. तर मंडळी, हे सगळं ऐकल्यावर आपण राजाभाऊंना प्राणीमात्रांच्या, निसर्गाच्या रक्षणासाठी आलेला कलियुगातला परमेश्वराचा अवतार मानायचं का, की निसर्ग रक्षणाची कळकळ असणारा देवदूत समजायचं? आम्हाला असं वाटतं की लहानपणापासून आपल्या परिसरावर मनापासून निरागस प्रेम करणारा, आपल्या कामावर, नैतिक मूल्यांवर पारदर्शी, अढळ निष्ठा ठेवणारा, प्रसंगी स्वतःच्या प्राणांचीही पर्वा न करता कामात सातत्य राखणारा एक सच्चा, चांगला, भला माणूस आहे. आपण त्यांचं हे माणूसपण समजून घेऊन स्वार्थी दांभिकपणा सोडून आपल्यात हे माणूसपण जोपासण्याचा प्रयत्न केला तर आपल्या परिसरात तरी आश्चर्य यायला वेळ लागणार नाही. शेवटी आमचं म्हणणं हेच आहे की हीच आमुची प्रार्थना, हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना.